विठ्ठल आवडे प्रेम भाव। अतिवृष्टी झाली, वारं सुटलं आणि वाऱ्यामध्ये लाईटचे पोल पडले। दापाच खेड्यामध्ये अंधार। सगळी लोक महसूलला तालुक्याच ठिकाणी गेले। सांगितलं आम्ही दळणं कशा दळायचे, गिरण्या बंद आहेत, मोठारी बंद, काय कशी उपजीविका करायची, तात्काळ लाईनची व्यवस्था करा। इतक्या लवकर पोल उभे होत नाही म्हणून महसूल खात्यानं काही इंजिनियर नेमले इलेक्ट्रिक मधले आणि त्यांना सांगितलं हे रस्त्यानं मोठा हायवे जातोय, इतक्या पुरती तुम्ही अंडरग्राऊंड लाईन करा। खालून अंडरग्राऊंड म्हणजे खालूनच ना। मी 7वी शिकलो पण तुमचं ऐकून ऐकून काही काही इंग्रजी शब्द यायले। 4-5 इंजिनियर नेमले। 6 छड्या गाडायच्या होत्या। 20 फुटाचा पाईप असतो ना प्लॅस्टिकचा, 6 म्हणजे 6 जोड्यावर किती फूट पाले? 120 फूट त्या छड्या गाडायच्या। JCB आणली, त्या छड्या आणल्या, सुलोचनचं डब्बा आणलं, JCBन चरख आणला, छडी सुलोचननं जोडली आणि छड्या गाडून टाकल्या। छड्या गाड्यावर एका इंजिनियरची उतरली। काय समजलं? त्याची उतरल्यावर त्याच्या लक्षात आलं सगळं काम झालं पण पाईप काढायचा होता वायर साठी आणि वायरच घालायचं राहिलं। हळूहळू सगळ्याच इंजिनियरची उतरली। मग घाम चौकून आला। आता जर कलेक्टरच्या हे लक्षात आलं तर आपलं दिवाळं निघते, नोकऱ्या जात्यात आपल्या। डोक्याला हात लावून बसले। तितक्यात नेमकंच एक शेतकरी होत, त्याच्या एरीवर मोठ चालू होती। मोठ तेच हानीत होत आणि दारे तेच धरीत होत। जिनच्या पॅन्टीवाल्याला मोठ नाही कळत, लय मस्त ऐकायले तसे तुकाराम महाराजाची चुलतीच येते। मला काय मोठ कळत, ती बगाड कशाल म्हणतेत, बरा कशाल म्हणतेत, चाक कशाल म्हणतेत, कणा कशाल म्हणतेत, नाडा कशाल म्हणतेत। योगेश तुम्हालाही माहित नाही मोठ, हे जुन्या धोत्रावाल्याला मोठ माहित, तुम्हाला नाही। तुम्ही फक्त ऐकायचं ना, मस्त असं कळाला असं दाखवायचं, हे चालूपणाचं लक्षण। मी तुमच्या वयात आहे पण मला वाचवायचा नाद आहे म्हणून माहित आहे। त्या शेतकऱ्यानं मोठ बंद केली, बैलाला चारा टाकला, खोरं ठुलं, जांभळी खाली जेवायला आला आणि तितक्यात पाहिले काय चॉकलेट। राम कृष्ण हरी भागवत धंदा झाला ना। येतो माया संग पोरगी एक पोरग। अरे इकडे इकडे बाप्पा काय नशिबाने हे आमदार होतं का मोठं झाल्यावर याला चॉकलेट गौसली। चल बाब्या ती टाकली तिथं द्या। आमचं पेट्रोल उडाल्यावर डिझेल उडाल्यावर पटकन पंप गवसत नाही आणि त्याला कीर्तनात चॉकलेट गौसली। पान विठ्ठला विठ्ठला धाडशी दिसते मोठ्यापणी त्याचं इच केल्यावर त्याला पुढच्याची सोय बी पाहिजे। इतक्या रगील गिरगाव करायला कीर्तनात चॉकलेट मागतं म्हणलं ते चांगल्या मोठीत होईल। विठ्ठला शेतकऱ्याच्या धोत्राच्या आचागोच्या खवलेल्या खांद्यावर शर्ट बनेल भरलेली चिखलानं, गुडघे इतके पाय भरलेले। आला म्हणलं साहेब तुम्हाला घाम काऊन आला? त्याच्यातलं एक जण लगावून डोकं देखाला रे एवढं होय, हे जरा जुरा शिकलेले शेतकऱ्याला येड्यावानीच करतील। सुंबळ्या त्याच्या रक्ताचा घाम करून मातीत टाकता तेव्हा तुला गहू खाल भेटते। तुला किती पगार जर आली तर सोन्याचं पिठलं चांदीच्या भाकरी खातो का सुंबळ्या? शेतकऱ्याला येड्यावानी करी जाऊ नको। मी तर राजकारणातल्या प्रत्येक लोकांना सांगतो महाराजासाठी गाडी उभी करायची नाही। आम्हाला किती गरीब असला तरी तूप खाऊ घालतोय। ज्याला राजकारणात मोठं व्हायचं त्यानं शेतकऱ्यासाठी गाडी उभी करायची, काच खाली करायचं आणि त्याला विचारायचं दादा बरं चाललंय काय? आयुष्यभर त्याला खुर्चीची वेल्डिंग होईल।
ज्याचं दुकान उघड्यावे त्या शेतकऱ्यावर राजकारण्याने प्रेम करायचं. पंढरपुरातला मालक तुम्हाला मोठं करील. विठाला ते पुन्हा जांभळी खाली गेलं आणि ते पुन्हा शेतकरी आलं. म्हणलं दादा माझ्यावर रागाव नका, तुमचं काय चुकलंय मला सांग. आमची चूक काढ येतो. कशाला तुमची चूक काढ हो, पण तुम्हाला घाम याला याच्यामुळे विचारायला लागलो. त्याच्यातलं एक जण जरा सात्विक होतं, त्याला नाद नव्हता पण संशयमुळे पेलती. लय बैल दुसऱ्या बैलाचं ऐकून चराट खाते. आमच्या इथे एक बंदुक्या नावाचा बैल होता, त्याचं नाव बंदुक्या आणि दुसऱ्याचं नाव पिस्तोले. तर बंदुक्याला चराट खाचे नाद होता. त्या बंदुक्यात चराट खाचा, चराट दावच म्हणतात ना तुमच्याकडे, दाव खाचा आणि शेजाऱ्याची मक्का खाऊन यायचं. ते म्हातारं तापून ज्याचं हे महाराज बैला सांभाळता येत नसले तर फोकणं म्हणजे इकणं, भाषाच आमची मराठवाड्यातली. फोकणं तू या बैला बाजारात नेऊन. गड्याला म्हणला आपला बंदुक्या गेलता, गड्यानं लाल होस तर बैल आणला. बंदुक्या लय हुशार. पिस्तोल्या हसू लागला. कसा मार खाल्लास म्हणे तो. बंदुक्यानं दुसऱ्या दिवशी आधी पिस्तोल्याचं चराट खाल्लं आणि मग त्याचं खाल्लं. पिस्तोल्या बी मका खाल्ल्याला. तसे लय बैल बैलाच्या नादानं कोणीकडे जाते. मला असं वाटतं काही बैलांनी नादी लागलं नाही पाहिजे. आणि तुम्ही याला बिटाळ्या वाजवायला विठाला विचार चांगला. नादी लागलं नाही पाहिजे याच्याच तर टाळ्या होत्या. कीर्तनकारापाशी कसं बोला ते त्याच्याच हिशोबाने करत नाही. याला काय उत्तर विचारलं नाही, हे सांगत नाही. म्हणलं तुला येत होतं ना, ते म्हणलं तुम्ही कंबर बांधल्यावर नादी लागायची नाही. त्यानं खरं सांगितलं तरी आम्ही तिसकच खुशपण काढीत असतो. हुशार. ते म्हणे दादा आम्ही JCB आणून सरखानला JCB गेली, पाईप जोडले, पाईप बुजले, पण वायर ववायचं राहिलं. उपकाराची फेड उपकारांकडं. मी पुन्हा बस स्टँडला ST आणतो, ताण घेऊ नका. चरित्र इंद्राचं चालू होतं. मला फक्त लांबून ST आणायचा ना दे. डिझेल तुमचं आहे ना. कोण्याही वाहनावाल्यानं चांगल्या रस्त्यानं वाहन न्यायचं, बस स्टँडला आणायचं. गाईनं कोणाची मका खावा पण दुधाला आणि शेणाला घरी यावं. कीर्तनकारानं किती लांब फिरावं पण आपल्याकडे यावं. मग तुम्हाला वायर व्हायचं का, मग ऐकता का. चला माझ्या संग उसात. हे 4 इंजिनियर म्हणले या संग उसात. अरे बापरे. त्याच्यातले एक जण म्हणलं चला ना, शेतकरी काय साधं समजित काय तुम्ही, चला. उसात नेलं उंदीर धरायला. आता उसात बिळा असतात का नाही, पण पाणी दिल्यावर बिळात पाणी गेलं की उंदर बिळातून बाहेर येते. त्या नेमकी 2-3 घंटे मोठ आणली होती. आता यायला कुठे उंदीर धरता येतोय, बुटन इतकाले स्वाक्षण इनी केलेल्या ते काय सोंगच न. आणि यायला कुठं काय उसाची पाचट घासू घासू घामाघूम झाले. शेवटी म्हणले तुम्ही थांबा. थुत्र भी भरले काय कायचे पळडेन चिखलात. आणि मग ते शेतकऱ्यानं टोपला आणलं आखाड्याहून. एक उंदीर दिसला की झाकलं, खालून उंदीर धरला. आणि मग पायपापाशी आले. सुतळीचे तोडे 7-8 आणले, तोड्याला तोडे बांधले. उंदराच्या पायाला एक तोडा बांधला. पायपातून एकूण उंदीर सोडा आणि तिकडे निघला. तिकडे उंदीर निघल्याबरोबर सुतळी सोडून घेतली. उंदीर चोंबाळला आणि काढून दिला. आणि ह्या सुतळीच्या तोड्याला वायर बांधलं, वळून घेतलो. इंजिनियर म्हणले अरे बापरे, जमलं ना आपलं काम. बापा 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 बापा, हे तर काहीच शिकलो नाही. जे शिकले नव्हते तेच एक जागी लय दिवस राहत होते. जे लय शिकले ते लग्न झाल्याबरोबरच व्हायला निघले. 2च तोंडन खिचडीन बोंड. लय शिकले म्हणजे शहाणे असते जास्त थोडंच असते. त्या म्हाताऱ्याचा मुलगा दुपारच्या भाकरी घेऊन आला. त्यानं सगळं पाहिलं. म्हणला दादा 40-50 हजार रुपयाचं बजेट होतं. यायनं पेण्यात आणि कामात घातलं. ज्याच्यासाठी काम करायचं होतं वायर ववलं नाही ते तुम्ही ववून दिलं. तुम्हाला रामराम सुद्धा घातला नाही. पोराचा बाप म्हणला गाडीत तर बसू देईल मग कळवतं काय होतं. इंजिनियर निघून घेतले की वायर उपसून घेतलं. माझं मत आहे किती उपकार होता त्या शेतकऱ्याचा. 10-5 रुपये जर त्याला दिले असते जसं म्हणायचं होतं दादा उद्या रोजदार लाव मोठीला आणि तू दावे धर. काय जळत होतं यायचं घर. तसं 33 कोटी देवता उपाशी मरत होत्या. स्वर्गातले लोक मरत बी नाही आणि खाला बी काही नव्हतं. ठण 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 बोंबलू लागले.
त्या लोकांना भाकरी द्यायचं काम कोणी केलं? चोखोबारायनं. काय होतं इंद्राला पाय पडायला? इंद्र दुसऱ्यांदा परत गेला आणि चोखोबाराय नृत्य करत होते. चोखोबारायला बुक्का लावला जगाच्या मालकाने. बुक्का असा भजन करत असताना ताटाला हात लागला आणि सगळा बुक्का चोखोबारायच्या अंगावर सांडला. पुरावा सापडला काय ठिकाणी? वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा पुरावा आहे. त्या अंगावरचा बुक्का वाऱ्यानं इंद्राच्या अमृतावर पडला आणि अमृत शुद्ध झालं. चोखोबारायच्या अंगावरचा बुक्का सुगंधी विटेवरच्या मालकाने लावलेला, त्या इंद्राचं अमृत शुद्ध होतंय. चोखोबारायचं शरीर किती पवित्र असेल कल्पना करा. एवढा चोखोबारायने उपकार करूनही इंद्र नमस्कार करायला लाजत होता. किती मूर्खपणाचं टोक असेल या इंद्राचं. दृष्टांत संपला. स्वर्गातल्या लोकांना जीव घालायचं काम माझ्या मृत्यू लोकातल्या मंगळवेढा नावाच्या गावातील संत शिरोमणी चोखोबारायने केलं. तुकोबाराय म्हणतात, जो साधू स्वर्गातल्या लोकांना जीव घालतो, अमर लोक मरत नाही पण बेचैन होते, त्यांची बेचैनी दूर करायची ताकद ज्या चोखोबारायत होती, त्या चोखोबारायची व्याप्ती सांगत असताना ज्या व्यक्तीने भजन केल्याच्या नंतर स्वर्गातलं अमृत शुद्ध होतंय, ही चोखोबारायच्या भक्तीची व्याप्ती आहे. काय वर्णन करू शकतो आपण त्यांचं? म्हणून मस्तक चरणी ठेवी तसे तुकोबाराय म्हणतात, या संतांच्या पायावर फक्त मस्तकच ठेव वाटतंय, इतकी व्याप्ती यांची. एवढं टोक आहे संतांचं. पंढरपुरातला मालक 7व्या अवतारामध्ये भावाचं डोकं मांडीवर घेतलं लक्ष्मणजीचं आणि रडू लागला. उदाहरण क्रमांक 3. योगेश भाऊ, कितीला सोडायचं कीर्तन? 10ला? आजच्या पुरता रावण झाला काय तू? हो, नाव योगेश वागायला रावणासारखं. विठ्ठला लक्ष्मणजीचं डोकं मांडीवर घेतलं. माझा विटेवरचा मालक रडत होता. लक्ष्मणजी उठले. विचारलं, मालक का रडता? काय नाही म्हणे, लखन पलीकडे कसं जायचंय? कसं जायचं पलीकडे? ज्या वेळेला मांडीवर डोकं घेऊन रडत होते तो एक वेगळा प्रसंग आहे, तो शक्ती प्रसंग. हा प्रसंग वेगळा, तुम्ही नंतर हिचकीत आणता. मालक का रडता? पलीकडे कसं जायचं? तर लक्ष्मणजीनं मालकाच्या कानात सांगितलं, मालक आपल्याला पलीकडे जाण्यासाठी आडवा समुद्र आहे आणि आपण समुद्राला विनंती करू. तर प्रभू रामचंद्रानं सांगितलं, ते आपलं कशाचं ऐकत आहे? तर लक्ष्मणजींनी सांगितलं, काय ऐकणार नाही. समुद्र कोण आहे माहिती आहे का तुमचा? कोण आहे? सासरा आहे. भगवान प्रभू रामचंद्र विष्णूचा अवतार. सीता कोण? लक्ष्मीचा अवतार. लक्ष्मी कोणाची मुलगी? समुद्राची. मग समुद्र रामाचा कोण? सासरा. आणि जावायनं सासऱ्याला रस्ता मागत नसतेत का? आणि सासऱ्यानं जावायला रस्ता देऊ नये का? साहजिकच आहे.
मग प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं, हो वडील लोखंड, आपण समुद्राला विनंती करू. आणि गेले प्रभू रामचंद्र. मामांजी रस्ता पाहिजे. काय वानू आता न पुरे वानू, रस्ता पाहिजे, रस्ता. प्रभू रामचंद्राने हात जोडून समुद्राला रस्ता मागितला की समुद्र जास्तच रागावला. नाही देत म्हणे रस्ता. मारुतीरायाने प्रभू रामचंद्राला सांगितलं, मालक जरा बाजूला सारखा, मी विचारतो रस्ता काऊन देत नाही. मारुतीरायाने विचारलं, अपामपती. अपामपती म्हणजे समुद्र. राम कोण आहेत माहित नाही तुम्हाला? माहित आहे, माझा जावाई आहे. मग जावायला सासऱ्याने रस्ता देत नसतेत का? अरे देत असते रे हनुमंतराय, पण माई पोरगी आहे ना हरपिली ना, बरोबर आहे. माई पोरगी जो जावाई नीट सांभाळीत नाही त्याला मी काय, मला काय त्याची कदर आहे? नाही देणार मी या जावायला रस्ता. मारुतीरायाच्या विरोधात समुद्र प्रभू रामचंद्राच्या विरोधात बोलला, तोपर्यंत वानरायला काय वाटलं नाही. वानर वानर होते ते, हे कुपा होता त्यांचा. आपल्यासारखे थोडेच होते, काही इकडं काही तिकडं काही कोणीकडं असे नव्हते. ते वानर होते, वानर. मारुतीरायाला ज्या वेळेला समुद्र विरोधात बोलला त्यावेळेला 2-3 वानर गेले. भयदंत, पुष्पदंत, साक्षीदंत, नदितनया, अश्वप्रिया, अश्वाभवम, अश्वाश्वासकन्दी, एनं वानराणां एराघवेन सर्वाते सजाति गोलगुलाया यज्ञादेश्या. गोलांगोळ, वानर हे सगळे खरवळले. त्याच्यातले मुख्य 24 वानर पुढे गेले. त्याच्यातला मेन होता पुष्पदंत. आणि पुष्पदंताने सांगितलं, पवनसुता काय समुद्राला पाणी लावता तुम्ही? काय वानवाता न पुरे वानिया, साधूची ताकद किती मोठी आहे. मारुतीरायन पुष्पदंताला सांगितलं, येड्या, आपलं याच्या संग काम आहे, याच्या विरोधात कशाला बोलायचं बापू? मतदान होस तर विरोधात जाता येत नसतं. आपलं काम आहे समुद्रासोबत राजा. ठीक आहे म्हणे. अरे पण ते ऐकत नाही समुद्र. मारुतीरायन सांगितलं, तुला राजकारण कळतं का? राजकारणामध्ये क्रोध आवरावा लागतो. आणि महाराज राजकारण ऐकून एक गुण घेतला पाहिजे. इतका सद्गुणी राजकारणाकडं. राजकारणी स्टेजवर एकूण एकाला शिव्या देते, पण धाब्यावर भेटल्यावर एकूण एकाची बिलं देतात. हे राजकारणी लोकांचा सद्गुण आहे. आमचे लोक स्टेजवर चोंबाळीत. काय महाराजांचा गोड पकवाद होता, आणि कीर्तन झाल्यावर गाडीत बसले, येडगेड होतं पकवाद. हे अशा इचकित्यात आमच्या जाती. हा, राजकारणी स्टेजवर काही बोलतील, पण एकांतात सारे गहू एकच. यांच्याकडचा हा सद्गुण घेतला पाहिजे लोकांकडून. मारुतीरायाने सांगितलं, तुला कळतं का राजकारण? अरे ज्याच्या आपल्याशी, आपल्याला ज्याच्याशी काम आहे त्याच्या विरोधात काय बोलायचं? पुष्पदंत म्हणला, इकडे ना काय काम करते? मालकाचं काम नाही केलं, आपलं काम नाही केलं, हे कोणाचं ऐकतं का? काय याला चोंभाळायचं? मारुतीराय म्हणले, आपल्याला पलीकडे जायचंय, त्याच्यामुळं तू तर एकटा गेलता, मला एकट्याला जाता येतं, पण तुम्ही माझ्या हाताला लोंबकळत नाही. गुरुसेवा नको म्हणता तुम्ही. आणि प्रभू रामचंद्राला लक्ष्मणजीला नेऊन फायदा आहे का? ते ऐकत नाही रावण्या. ह्या दोघांना नेऊन काय करायचं तिथं? तुम्ही आले पाहिजे ना, मग याच्याकरता यानं रस्ता द्यायला पाहिजे ना. तर त्या पुष्पदंतानी 2 वानर बोलून घेतले. त्या वानरांची नावं मी आसारामला सांग म्हणल्यावर सांगायचे. त्या 2 वानराला बोलून घेतलं आणि पुष्पदंताने सांगितलं, सांगा रे मारुतीरायाला. ते 2 जण म्हणले, पण सुद्धा या हलकट समुद्राच्या पाया पडायचं नाही. बापरे, समुद्राची ताकद किती मोठी माहिती आहे? एका समुद्राचं स्नान झालं की 350 गंगेच्या आंघोळी केल्याचं पुण्य आपल्यासाठी. पण ते वानर 2 जण म्हणले, पण सुद्धा हे अहंकाराने फुगलेला आहे समुद्र, याच्याकडे विवेकाचं टोक संपलंय, हे अत्यंत क्रोधी आहे, निर्बुद्ध आहे, याला तुझ्यासारख्या संन्याशाने विनंती करीत नाहीत. येडे आहेत का काय रे? पलीकड आम्ही 2 याच्या मुसक्या आवळीत. आम्ही 2 या समुद्राच्या मुसक्या आवळीत. कोण होते रे 2? तुका म्हणे
सागरी तारी येल्या शिळा याचा छे कानुयाई निळ नळ आणि निळ नावाचे दोन वानर. या दोघांनी सांगितलं समुद्राच्या मुसक्या आवळू. कशा आवळीतान थांब न म्हणे. दोन दगड आणले दोघांनी उचलून. ते दगड पाण्यावर टेकल्याबरोबर दगड तरंगत होते. आपण किती प्रयत्न केल्यावर जिवंत दगड नीट वागन. कीर्तनाला दम नाही, रामायणाला दम नाही, भागवताला दम नाही, प्रवचनाला दम नाही, सप्त्याला दम नाही. गुण किती लोकायला आहे. दगड घेतले, दगड हातात समुद्रात टाकल्याबरोबर दगड तरंगत होता. काय भक्तीचं टोक असेल. स्पर्शाची ताकद होती साधूची. काय वानवताना पुरेवाणी. एका व्यक्तीने पुढे सांगतो तुम्हाला, असू द्या. मृत्यू पावल्याच्या नंतर त्या व्यक्तीचा अंत्यविधी केला. अगोदर चरित्र सांगितलं चोखोबरायचं. अंत्यविधी केल्याच्या नंतर पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, नामदेवा जी प्रभू चोखोबरायच्या आस्ती घेऊन या. तर नामदेवराय म्हणले, देवा 450 मिस्त्री मेले, त्याच्यात काही मुस्लिम होते, काही शैव होते, त्याचा दफनविधी झाला आणि बाकीच्या पेटवलंय. तर एका सोयीनं 200-250 लोक पेटिलीत ना, त्याच्यात चोखोबरायच्या आस्ती कोणत्या. तर विटेवरच्या मालकानं सांगितलं, जे हाड कानाला लावल्याच्या नंतर विठ्ठल म्हणते ते चोखोबरायचं. सांगा बरं, असा एखादा माणूस पाहिला का तुम्ही ज्याच्या मातीला सावडायला गेल्यावर त्याच्या हाडन राखून विठ्ठल म्हणते का. काय ताकद असेल. काय वानवाता न पुरे वाणी. हो, स्पर्शाची ताकद. एका बाईनं भजन करता करता गौऱ्या याचायच्या. तिने याचलेल्या गौऱ्या कानाला लावल्या की विठ्ठल म्हणत होत्या जनाबाई. काय ताकद असेल. शेवटी जनाबाई मानव होत्या. शेवटी चोखोबराय मानव होते. पण हे वानर पशु आहेत. पशु वनीच्या पाले खाईरा. झाडाचा पाला खाणारी वानर. यायनी दगड हातात घेतला की पाण्यात तरंगत होता. समुद्री तारीले पाषाण ते महिमा नावाचे. समुद्रामध्ये दगड तरंगले. लोमशाने नळ आणि निळ नावाच्या वानराला बोलून घेतलं. हे चरित्र ऐकायला 18 संत होते. ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय आदी करून सर्व संत हे चरित्र लोमशांचं आणि नळनिळांचं ऐकत होते. लोमशाने विचारलं, नळनिळा 18 पद्म वानर, 72 कोटी रीत, 56 कोटी गोलांगूळ, याच्यापैकी तुम्ही 2 लोकांनी दगड टाकले की पाण्यात तरंगतेत. ही कुठून ताकद आली तुमच्यात. नळानं सांगितलं, लोमश गुरुदेव, आमचा सर्वांचा मुखिया साधू आहे हनुमंत. आणि त्या मारुतीराय प्रभास क्षत्राच्या ठिकाणी स्नान करायचे समुद्रावर. प्रभास क्षत्राच्या ठिकाणी मारुतीराय स्नान करायचे. मारुतीरायने स्नान केलं की भक्तीचे तरंग समुद्रावर तरंगायचे. पण समुद्र अहंकारानं फुगलेला होता म्हणून समुद्राला भक्तीचे तरंग डोक्यावर घेता आले नाही. खाली दाबा होतं, भक्तीच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद समुद्रात नव्हती म्हणून तरंग लाटाच्या लहरीनं पुढं पुढं जात होते. लोमशाला नळ आणि नीळ नावाचे 2 वानर चरित्र सांगत होते. गुरुदेव, महर्षी लोमश महाराज, माझे मारुतीराय प्रभास क्षत्राला स्नान करत असताना भक्तीचे तरंग सागरावर तरंग
सांगायचे आम्ही प्रभाग क्षेत्राच्या खाली उताराला स्नान करायचो भक्तीचे तरंग वाहत 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 यायचे आणि आम्ही स्नान करत असताना भक्तीचे तरंग आमच्या अंगावर पडायचे लोमश गुरुदेव ते भक्तीचे तरंग मारुती रायाचे आमच्या अंगावर झेलल्याच्या नंतर त्या भक्तीच्या तरंगानं शरीर इतकं भक्तिमय झालं इतकं नाममय झालं की जड असणाऱ्या पाषाणाला आम्ही स्पर्श केल्याच्या नंतर तो सुद्धा पाण्यात तरंगत होता 100 योजनाचा सेतू बांधला 100 योजन म्हणजे योगेश 1200 किलोमीटर 4 कोसाचा 1 योजन आणि 3 किलोमीटरचा 1 कोस 4 त्रिक 12 12 गुणिले 100 1200 किलोमीटर लांबीचा आणि 13.5 चौंग्या रुंदीचा सेतू बांधला माझे तुकोबरा विचार करतात माणसांना भक्तीला लावू शकत नाहीत एखाद्या महाराजांनी जर माळ घातली आणि वाढदिवसाला त्याचा मित्र भेटला तर ते काढून टाकीतो म्हणजे माणसाला भक्तीच्या यादीत आणू शकत नाही तुकोबरा येडे नव्हते मारुती रायल काय भक्तीच्या त्या वाटान मजा दावाव्या सुभटा भक्तीची वाट तुकोबरा म्हणतात मारुती राय रानातल्या पाला खाणार वानरावर तुम्ही एवढे भक्तीचे कोंब मिरवले एवढे भक्तीचे सूत्र त्यांना जिरवले एवढे भक्तीचे सूत्र त्यांना शिकवले एवढे भक्तीचे मेरू त्यांना करून ठेवलं एवढे भक्तीचे मर्मत्य तुम्ही वानर केले की ज्यांनी हातात दगड घेतल्याच्या नंतर ते दगड समुद्रात तरंगत होता या भक्तीच्या टोकाच्या असणाऱ्या नळ आणि नीळ नावाच्या वानरात इतकी ताकद आहे तर यांच्यावर कृपा करणारा यांना भक्तीचे पाडे शिकवणारे मारुतीराय साधू किती अधिकारी असतील अशा मारुतीरायाची काय 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 किती वर्णन करू तुकोबराय म्हणतात मी काय वर्णन करू योगेश भाऊ सरपतो पुढं मागच्या वेळेस मला घरी जायचं होतं आज मी आळंदीला जाणार आहे कारण उद्या वारीला जाणार आहे म्हणून तो पुढचं कीर्तन घेतलं नाही मला पुढचं देत होता योगेश भाऊ पण परवाला वारी आहे पंढरपूरची म्हणून म्हणलं आजचं करतो आनंद आश्रमात एक साधू होता तुकोबराय म्हणतात माझी वाणी पुरत नाही त्या आनंद आश्रमातल्या साधूचं नाव होतं काशीतल्या श्री संत कबीर कबीर नावाच्या साधूने भजन केलं मोमिनाच्या कुळात जन्माला आलेला साधू लोकांच्या मतानुसार मुसलमानाच्या कुळात जन्माला आलेला साधू साधूला जातीचा संबंध नाही एक हिंदी पुरावा आहे रे आसाराम
साधु की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पड़ी रहे न दो म्यान। तलवारीची किंमत केली पाहिजे। तलवारीची जर किंमत नाही केली तर 2-4 डबरोटे देते इकणार त्याच्यावर, 2-4 पेप्स्या देते तिच्यावर, हे देईन की लोक्ष पेरू देते त्या तलवारीवर। पण ती तलवार जर रात्रीच्या प्रसंगी चोर भेटला तर आत्मरक्षण करते ते तलवार। म्हणून तलवारीचं जसं रक्षण करावा तसं साधूची जात इतकायची नाही, त्याच्या विद्वत्तेचं रक्षण करायचं, त्याच्या विद्वत्तेची किंमत करायची। याद दिलं पूछो साधू की, जात विचारायचीच नाही, पूछ लीजिए ज्ञान, त्याची विद्वत्ता बघायची। काय करायचं त्याच्या जातीशी, आपल्याला काय लग्न लावायचं। काही लोकांच्या मतानुसार मुस्लिमाच्या कुळात जन्माला आलेला साधू कबीर, मी मगाशी सांगून गेलो तुम्हाला, पोटासाठी काम करायचं। लग्न केलं एका सुमळ्याने, लेकरं झाले 2-3, बापाने सांगितलं जाईन उसाल पाणी भरायला, आपण जाणार, जाईन बाजार आणायला, आपण जाणार नाही। काय करणार, भजनच करतो। लग्न काऊन केलं सुमळ्यात, आपलं काम करून भजन करायचं। हा उसाल जर पान लाईट असेल आणि ऊस भिजवायचा असेल तर ऊस भिजल्यावरच कीर्तन ऐकायचं, कीर्तन ऐकून ऊस नाही भिजवायचा। लाईट जर 2 तास असेल तर आधी उसाल पाणी द्यायचं मग कीर्तनात यायचं, कारण तो शेतकरी हजारो लोकांचा पोशिंदा आहे। 100-200 घरी साखर पोचित होतो, त्यानं जर ऊस भिजला तर 100-200 घरची दिवाळी होती ऊस गोड साखरेनं, त्याच्यात त्याचा परमार्थ आहे। काम महत्वाचा विषय। मी गेल्या वर्षी सांगत होतो, एखाद्या शिक्षकांनी जर विद्यार्थी शिकवले आणि 100-200 विद्यार्थी जर नोकरीला लागले तर कोट्यावधी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य त्या शिक्षकाला मिळते। हा विद्यार्थी शिकीन बसला टाळ वाजीत, सोंगळायस का काय तो शासन पगार देते विद्यार्थ्याला शिकवण्याचं। शिके विद्यार्थी या देशातले तारे, या देशातले तारे घडव, तुला कोट्यावधी कीर्तन ऐकल्याचं पुण्य प्राप्त। अर्थव्यात परमार्थ आहे, कामात परमार्थ आहे। स्वामी काज गुरु भक्ती आहे ना पुरावा। पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या। मुलांना आई वडिलांना मानणं विष्णूची पूजा, बाईनं नवऱ्याला मानणं विष्णूची पूजा, सुनानं सासू सासऱ्यांची सेवा करणं विष्णूची पूजा। ज्या सासऱ्यान 50 एकर जमीन कमिलीन त्याचे धोतर धुवाचा कटाळा येतो मंजुळा, तुला झोपीत तुझ्या अंगावर छत पडन, मंजुळे येड्यावानी करते अशी, तुझ्या अंगावर भिताड पडन, तुला उकरून काढावं लागन भिताडा खालून। 50 एकर जमीन कमिली म्हाताऱ्यान त्याचं धोतर धुत नाहीस तू, तळ्यात पडशीन एखादीशी। विठाला पोटासाठी धंदा कबीराचा होता, कपडे विणायचे। कबीराने इनलेला शेला शालू एक गालीच्या आपल्या महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या एका माणसाने विकत घेतला। घरी आणला तो शेला, काय वानवाताना पुरेवानी। घरी शेला आणला, संध्याकाळचे दिवस, रात्रीचे 12 वाजले, संध्याकाळची रात्र, संध्याकाळचा वेळ आहे, दिवस चुकीचा शब्द केला, रात्रीचा प्रसंग आहे। रात्रीच्या मध्यरात्री थोडंसं ढगाळ वातावरण झालं, बाहेर टाकलेल्या बाजा घरात आणल्या। तुमचा आमचा ऐकून तो काशीला गेलता, दोघं पती पत्नी। बायकोला शेला आवडला, घेतला इकत। भरपूर पैसे बी दिले नव्हते, ते वारकरी होते ऐकणार, इतकेच येत म्हणे आमच्याकडे, घेऊन जा म्हणे, महाराष्ट्रात चाललाय। कबीरानं सांगितलं, तुम्ही महाराष्ट्रातली माणसं खूप मोठे आहात राजे हो, तुमच्या महाराष्ट्रातल्या एका साधूच्या हातानं देव दूध पेतो बापा, तुम्ही त्या महाराष्ट्रातून आलात, अर्धेच पैसे दान शेला घेऊन जा। काशीतल्या लोकांना साधूना महाराष्ट्राची किंमत कळत होती। या महाराष्ट्रात आजा साधू जन्माला आला की त्या साधूनं देवाला दूध पाजलं, मंदिर फिरिलं रे।
इंदिराच्या हाताने या महाराष्ट्राच्या मातीत विटेवरचा मालक दूध पेतो नैवेद्य नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे हा लोह्या सामान्य महिमा संतांचा विटेवरचा मालक महाराष्ट्रातल्या संतांच्या हाताने जेवतो बाबा तुम्ही त्या महाराष्ट्रातले घेऊन जाशाला पैसा आली अवलाद होती ती पण पैसे भरपूर दिले नाही चालू होत घरी आले पाऊस यायचं वाण दिसला आतमध्ये बाजा घेतल्या वय झाल्याच्या नंतर झोप कमी येत असते वय झाल्यावर काही काही गोष्टी कमी होत्यात आणि काही काही गोष्टी वाढतात मला वाटतं गेल्या वर्षी सांगितलं होतं मी वय झाल्यावर झोप कमी होती आहार कमी होती आणि आशा लय वाढती जसा जसा म्हातारा होईल तस तसं शेल्यावर पाय देतो आवताच्या आपलं रान मोठं करीतून दुसऱ्याचं बारीक करीतून उभाट्या उठान तू उभाट्या म्हातारा झाले की आशा वाढती आशा झोप कमी होती म्हातारपणी 1-1:30 वाजला रात्रीचा दोघं पती पत्नी तसेच अंथरुणात पडले रात्रीच्या 1:30-2 वाजता शांत वातावरण आहे ढगांचा इजांचा कडकडाट शांत झाला सगळं घर झोपलेले दोघंच तोंडावर पांघरून घेऊन पडले जागेचे रात्रीच्या 1:30-2 वाजता घरात भजन ऐकू येत होतं श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय हे राम श्री राम ती बाई म्हणली आपल्या एखादं पोरग भजन करायला काय ते म्हणला इडी आहेस का काय सप्ताह चालू असल्यावर पोरायला मी मामाची तर नेऊन घालतो कारण पोरायनं गावात कोणाचं कीर्तन ऐकून हरिपाठ ऐकून काला झाल्यावर म्हणून पोरायला आणत होता इतकं पाकिस्तानी होतं ते आणि सप्त्याच्या शेवटच्या दिवशी त्याची बायको आचार्याला 2-3 पिठलं भाकरी देत होती आचार्याला तेलकट खावाटत नाही ते रोजच तळीत येत ना याची बायको पिठलं भाकरी द्यायची 2 टोपले नुकती आचार्य संध्याकाळी तिला नेऊन द्यायचं आणि सप्त्याला रुपयापट्टी देत नव्हती आणि आपले पोरं भजन करते मग करायला कोण 4-5 दिवसाच्या नंतर लक्षात आलं काशीत एक वस्त्र घेतलं होतं ना इकत ते शेला भजन करीत होता ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम तो कबीराला इंदेला शेला त्या धाग्या धाग्यातून राम 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 असा ध्वनी निघत होता ती बाई नवऱ्याला म्हणली मालक तुमचं मग आयुष्य गेलंय माझ्या बापाकडच्या 15 पिढ्या तुमच्या वडिलाकडच्या 10 पिढ्या आपल्या घरात कोणी भजन केलं नाही आणि बाई हे कपडा आणला आणि हे घरात भजन करायला आपल्या पोरायला भजन शिकीन ह्या कपड्याचं काळं पांढरं करा कशी बाई असेल पाहणं पाय बांधून घोडमध्ये टाकायला पाहिजे होती निदान माशा तरी सुधारल्या असत्या हिला खाल्ल्यावर हे कपडा देऊन टाका पंढरपुराला जायचं नव्हतं पण पंढरपूरला गेलं आणि पंढरपूरला एका श्रीमंत माणसाला फुकटच शेला देऊन टाकला तर ज्याला शेला द्यायला ते बी किती पापी होतं सांगू त्यानं 35 वर्ष शेला पाय पुसणं म्हणून वापरला 35 वर्ष काय वानू आता न पुरे वानू 35 वर्षाच्या नंतर एक दसरा आला वर्षाला येत असतो पण त्या दसऱ्यातला दसरा काढायला 2 बायका कामाला लावल्या एक बाई होती गोनाबाई आणि एक बाई होती जनाबाई ज्या बाईच्या पोटी असं पोरग जन्माला आलं की त्या मुलाच्या हाताने विटेवरची मूर्ती जेवत होती नामदेवरायची आई त्या बाईला असा नातू जन्माला आला त्या नातवाचं नाव नारायण होतं जन्माला आल्यावर लहानपणी जनाबाईच्या हातात मांडीवर दिला तर जनाबाईने सांगितलं नामदेवा याचं नाव नारायण ठेवा झाल्या झाल्या जिबेच्या शेंड्यान नारायण नारायण म्हणत होतं अशा नातवाची आजी होती ती का नस वाढणारी होती का दुसऱ्याच्या कोठ्यातलं शेण चोरणारी बाई होती का दुसऱ्याच्या सुनायला लावून देणारी बाई होती नाही 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 गोनाबाई दामू शेट्टींची पत्नी हो आणि ती बाई दसरा काढायला पोट ही चित्र असतं राजे हो हे चित्र हे पोट असतं आणि या पोटाची खळगी भरण्यासाठी काम करायला दसरा काढण्यासाठी साध्वी गोनाबाई साध्वी जनाबाई
4-5 दिवस दसरा काढला. काय दिल तर दसरा काढण्याच्या बदल्यात एका वर्षी गोनाबाईनं तिळं मागितले होते. कशा करता तिळं? कारण दसरा झाल्यावर दिवाळी येत असती आणि दिवाळीला उठणं करीत असते आणि उठणं केल्याच्या नंतर आंघोळीला पंढरपुरातला मालक बोलवायचा होता. म्हणून 5 दिवस दसरा काढा आणि 5 दिवसाच्या दसऱ्यामध्ये निठोभर तिळं मागितले आणि त्याचं उठणं विटेवरच्या मालकाला केलं आणि नामदाराला सांगितलं, नामा आज विटेवरचा मालक आपल्या इथं आंघोळीला घेऊन येईन. नामा रावळाशी गेला. मालकाला सांगितलं, मालक आंघोळीला घरी यावं लागतंय. आला जगाचं बाप, आपल्याला शेल्याचं सांगायचं. आठवलं म्हणून मधलं सांगत होतं. 5व्या दिवशी धुणं धुतलं, धुणं वाळत घातलं. ते पाय पुसणं पण त्या श्रीमंतबाईनं धुवाल दिलं तर चंद्रभागेत. लवकर जाड जाड धुणं लवकर धुतलं, वाळू घातलं. आणि ते ऊन जे असतं ना, दसऱ्यातलं ऊन म्हणजे विश्वामित्राचा उन्हाळा. हस्त नक्षत्र म्हणजे विश्वामित्राचा उन्हाळा असतो. कडक ऊन असतं ते. आणि ती उन्हानं वाळू तापली, कपडे वाळले. काही कपडे वाळू लागले, पोटात काही नव्हतं. झाडाच्या सावलीला जनाबाईनं अंग टाकलं. पण उशाला एक शेला घेतला. तो शेला 35 वर्ष तुडिलेला होता. तो शेला उशाल घेतला आणि जनाबाईला झोप लागली. झोप लागल्याच्या नंतर जिकून डोकं शेल्यावर दिलंय त्या कानामध्ये रामनामाचा ध्वनी ऐकू येत होता. खडबडून उठले. आईसाहेब, आईसाहेब, काय जना रडते कशा करता? आईसाहेब, हे कपडा भजन म्हणायला. तो गोनाबाई म्हणल्या, जना वेडी झालीस का काय तू? अगं माणसाला हे शरीर भजना करता दिले. देवे दिला देव भजना गोमटा. अरे भजनासाठी शरीर दिलं, जना माणसं भजन करीनच. आणि कपडा कसा भजन करीन? हे तर पाय पुसणं होता श्रीमंताच्या घरी पाय पुसायला. जनाबाई म्हणले, आई साहेब, मी देवाला एखाद्या वेळेस खोटं बोलन, पण तुम्हाला नाही खोटं बोलणार, कारण सांभाळलं होतं त्याने. गोनाबाईनं शेला कानाला लावल्याबरोबर राम राम विठ्ठल श्रीराम जय राम म्हणत होता. गोनाबाई म्हणल्या, जना अचानक काम संपलं, त्या मागायचं काय? एकच मागू, काही नाही दिलं तरी हरकत नाही, पण एवढा कपडा देऊन टाका म्हणून भजन म्हणणार. काम संपलं. जेवारीचं गठुडं दारात टेकलं. जनाबाई निघत नाही. पुन्हा द्यायची का ग जेवारी? नाही, दिलेली वापस घ्या, पण मी मागते ते. काय पाहिजे तुला? त्या कपड्याच्या वरी एक वाळलेला घडी केलेला कपडा आहे, तेवढा आम्हाला देऊन टाका. तिने हातात घेतला आणि पायानंच फेकला पलीकडे. घेऊन जाय, फाटका तो होता तिच्या दृष्टीनं, पण जनाबाईच्या दृष्टीनं तो शेला साधा नव्हता. घरी नेला आणि गोनाबाईला सांगितलं, आई साहेब, पंढरपुरातला मालक रोज संध्याकाळी माझ्यासोबत दळू लागतो. ते खाली बसते. आजपासून त्याला बसायला हा शेला टाकते, याच्यावर बसून दळीत जाईल. शेलाच टाकला. त्या शेल्यावर भगवान बसले. बसत असताना देव सळसळ कापत होता. याच्यावर कसं बसू, कसं बसू याच्यावर? शेल्यावर बसले. दळण आटपलं. सगळ्या लोकांच्या ताटातलं देवाला वाढलं. जनाबाईला खाऊ घातलं. देवाने खाल्लं. आणि देव निघत असताना पितांबराची दशी धरली. देवाने विचारलं, जना कधीच पितांबर पकडीत नाही, आज का पकड? आज विचारायचंय देवा काय? हा शेला भजन करतोय. कोणी इनला, कोणी इनला देवा, कोणी इनला? तर पंढरपुरातल्या मालकाची वाणी बंद झाली. याचा अर्थ त्याला बोलता येत नव्हतं, डोळ्यातून येत नाही इतकं पाणी येत होतं. जनाबाईच्या हाताला स्पर्श केला. सांगितलं, जना हा आनंद आश्रमातल्या काशीतल्या एका वारकऱ्याने इनला. त्याचं नाव आहे कबीर. कबीर नाव आहे त्याचं. कबीर, 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 कबीर. जनाबाई त्यावेळेस पासून ध्यास करत होत्यात, कबीर मला कधी भेटतील, कबीर मला कधी भेटतील. योगासाला एके दिवशी आनंद आश्रमावर काही शास्त्री, आचार्य, पंडित, विद्वान यांची चर्चा बसली आणि त्या चर्चेत असा विषय निघला, महाराष्ट्र में पंढरपुर नामक एक गाँव है, बोले ये पंढरपुर में गोपालपुर है, ये गोपालपुर में एक जनाबाई नामक साध्वी स्त्री है. हिंदी येत नाही मला, करत म्हणतो. आणि त्या जनाबाई नावाच्या साध्वी स्त्रीनं गौरीला उपलीला हात लावला की उपली विठ्ठल म्हणते. चलो देखेंगे बोले. त्या आनंद आश्रमातले काशीतून बरेच काही योगी, तपी, अनुरागी, जपी, शास्त्री, आचार्य, पंडित
योगी सगळे पंढरपूरला आले, सोबत कबीर आहेत. तिला दळू लागतो म्हणे जगाचा मालक. कबीराने सांगितलं साळी कांडू लागतोय तिला, तिला आंघोळ घालतोय. माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी, तर एक शास्त्री म्हणला कबीरा, अरे शास्त्र वाचू वाचून पानं पलटू पलटू कांडे उघडलेत रे, पानं उलटू उलटू कांडे उघडलेत कांडे. अजून देव स्वप्नात नाही. तिला दळू लागतो, तिला नाऊ घालतो, तिला तिचं डोकं चोळतोय, तिची पाठ घासतोय, हा तिला साळी कुटू लागतोय. साळी कांडिता कांडिता आम्हाला पंढरीनाथा, जनी मने मुसळ सोड देवा हाताला फोड, जनी मने मुसळ सोड फोडाले देवाला फोड. साळी कांडिता कुटता देखेंगे बोले चलो. गेले सगळ्यांनी विचारलं जनाबाईचं घर कुठे आहे, तर गावातले लोक म्हणले त्या झोपड्यात राहते. तर ते आचार्य आणि शास्त्री पंडित त्या 200 शिष्य होते नाना. काही शास्त्रीचा धोत्राचा घोळ धरायला 50-50 विद्यार्थी, धोतर खाली मळून म्हणून शास्त्रीचे धोत्र धरायला. हो 50 तिथले शास्त्री होते ना ते, हो मोठमोठाले विद्वान. काही आचार्यांच्या जटा धरायला 200, काहीच्या मिशा धरायला 50-50 विद्यार्थी असे होते. हा ते शास्त्री आचार्य पंडित. क्या बोले घर नाही रहने के वास्ते. कबीरजीने सांगितलं महत्व हरवी चातुर्य लपवी पिशे पण मिरवी आवडोनी. महाराजांचं वाक्य सांगितलं कबीरजीनं, साधू दशेन त्याच्या अधिकारान बघायचं असते, वरची दशा बघायची नसते साधूची. दिवस माळाल्यावर नामदेवरायाच्या झोपड्याच्या कुडाल बसले सगळे महाराज. 10:30 वाजता शेजारती झाली. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुला आले मनोरथ जातो आपल्या स्थळा किलोकी लावलं. आणि 11:15 वाजता पंढरपुरातला मालक नामदेवरायाच्या घरी जनाबाईला दळू लागायला आला. तर एवढं तेज होतं भगवंताचं, इतकं तेज होतं तर ते तेज पाहिल्यावर शास्त्रीचे डोळे बंद झाले. एवढं तेज ते बघता येतो का कोणाला बी. कबीराने कृपा केल्यावर सगळ्या शास्त्रीला देव दिसू लागला, सगळ्या आचार्याला देव दिसू लागला, सगळ्या पंडितायला देव दिसू लागला, सगळ्या विद्वानांना देव दिसू लागला. आणि देव बोलू लागले. देव बोलत असताना कबीराच्या लक्षात आलं हा कधी निघून जाईल काय सांगता येत नाही. कुड फोडूनच मला थोडी हानी. मालकाचं दर्शन घेतलं, कबीराच्या पाठीवर थाप टाकली, कबीराला मिठी मारली, मालक निघून गेले. आणि मग कबीरदास जनाबाईचं दर्शन घेऊ लागले. जनाबाईनं दर्शन घेऊ दिलं नाही. जनाबाई पटकन वाकल्या. भगवंतानं खुनिलं, जना हे भजन करणारा शेला आहे ना, यानं चिंगाय. पटकन डोकं कबीराच्या पायावर टेकलं, साष्टांग दंडवत घातला. पण कबीर जनाबाईच्या पाय पडत असताना जनाबाई पाय पडत नव्हते. कबीराचे डोळे भरून आले. विचारलं काय वानवाता न पुरे वाणी. कबीराने जनाबाईला विचारलं, जनाबाई मी मुसलमानाच्या कुळात जन्माला आलो याच्याकरता पाय पडू देत नाही. तो माझ्याकडे भावच नाही. तसं जर माझ्या मनात असतं तर मी तुमच्या पायात पडले नसते. हा हो का उत्तम चांडाळ पायी माझे कपाळ, पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. उत्तम कुळातला चांडाळ कुळातला त्याचा संबंध नाही, पण वारकरी मग बाई मला का पाय पडू देत नाहीत. जनाबाईने विचारलं असं काय केलंय मी की जेणेकरून तुम्ही माझ्या पाया पडता. बाई तुम्ही गौरीला हात लावल्यावर गौरी विठ्ठल म्हणते. कबीरा तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. गौरीला हात लावल्यावर गौरी विठ्ठल म्हणते, पण गौरी पाण्यात टाकली की विरघळून जाती. कालांतरानं गौरी विरघळून जाती, आणि गौरी विरघळून गेली की नाम विरघळून जाते. 36 वर्ष झाले, 36.5 वर्ष, 35 वर्ष एका फुगिराच्या घरी, आणि 1.5 वर्ष झालं आमच्या इथं. 36 वर्ष झालं हास्याला धुतलाय, तरी पण याच्या धाग्यातून राम राम धुतल्या जात नाही. हास्याला तुम्ही इनलाय.
दृष्टांत संपला. भजन करता करता पोटाचा धंदा निभवण्यासाठी शेला इल्ला तर त्या शेल्यावर एवढं भक्तीचं टोक उमटलं की त्याच्या धाग्या धाग्यात रामनामाचा ध्वनी निघत होता. हे म्हणजे कपड्यावर नामाची साधना करणारा एक वैराग्य संपन्न वारकरी कबीर. या कबीराची इतकी टोकाची महती म्हणून काय लोकांचा भक्तीचा पुरुषार्थ इतका मोठा होता. तुकोबराय म्हणले तो परमार्थातला पुरुषार्थ मोजण्यासाठी माझी वाणीच पुरत नाही. योगेश भाऊ 9:30 वाजले तरी एक पुरावा सांगतो पूर्ण विराम करतो. माणसं जेवायचीत राजा, जेवायचीत माणसं. कोणाला शुगर असते, लघुशंकेचा त्रास असतोय, लोक ऐकायलेत म्हणजे बाळाने इतका शहाणपणा करायला नाही पाहिजे, सोडायला पाहिजे. 9ला कीर्तन आहे का नाही? तुम्हाला ऊस टाकला म्हणून 5 सगट खात जाऊन तुम्ही पण आहे का नाही? काय ख्याती आहे लोकांची राजू, काय वर्णन करा. 5 ते 7 मिनिटात एक पुरावा देतो. हा पुरावा भैरवनाथाच्या चरणी समर्पित करतो. मग मात्र माफी द्या, क्षमा सांगा पुरे. बरं नाही वाढ तर पुन्हा तुम्ही म्हणताले रै रगील झालं कीर्तन करा. पहिल्यासारखं राहिलंच नाही. काय मला शेपूट आली का? काय टोके लोकांचं. एका बाईचं पोरग मृत्यू पावला. मालक बाहेरून आले वेगात, मात्र वेगात विस्तारपूर्वक नाही. सगळ्याला बसायचा त्रास असतो महाराज, मांडी घालता येत नसते. हो ना, मी आता 41 मध्ये असताना मग धाबदान आणले तुमचे तर सगळे केस फेकले आणि मी विचार करू शकतो त्या गोष्टीचा. मालकानं अंत्यविधीची तयारी केली. दातृत्व काय लोकांकडे. बाईन सांगितलं मालक अंत्यविधी करा पण एक विनंती आहे. माया चिमुकल्या लेकरासाठी आपण काहीच केलं नाही, त्याच्या टाळूवर सोन्याचा पत्रा झाका. गरीब बाई मालक होत, घरी काहीच नव्हतं. डोळ्याला पाणी आलं. मित्रांनी सांगितलं बाबा तुझ्याकडे सोनं नाही पण इथं कुरुक्षेत्र नावाचं क्षेत्र आहे, तिथं युद्ध चालू आहे. एकीकडे 11 अक्षोणी, एकीकडे 7 अक्षोणी, फार मोठे वीर आहेत. तिथे एक महान दानशूर व्यक्ती आहे, त्याचं नाव कर्ण आहे. त्या कर्णाकडे जाय, मागितल्यावर तुझ्याकडे देईल. पण योग प्राक्तनो गहनो गती, नशिबाची गती इतकी खोटी होती. ज्या कर्णाकडे मागायला गेला हा महाराज त्या दिवशी कर्ण खाली पडला. लालबुंद शरीर कर्णाचं झालं, अंगातून सगळं रक्त वाहत होतं, पळसाच्या फुलासारखं लालबुंद शरीर झालं. आणि त्या कर्ण पाहिला, सांगितलं कुठे आलता? कर्णाकडे. हाच कर्ण आहे म्हणे. महाराज निघालं ते. कर्णाचं डोकं सारथ्याच्या मांडीवर होतं. सारथ्याने विचारलं कशा करता आलतं विचार. सारथ्याने विचारलं हो बाबा काय काम? कर्ण महाराजांना सोनं मागायला आलतो. बाण लागल्यामुळे गळ्यातल्या बाणात माळा तुटल्या, बोट तुटून गेलती, मुकुट उडून गेलता. कर्ण एक असा दानशूर होता, लोकांचं देणारा नव्हता.
कर्णानं त्या महाराजाला जवळ बोलिलं, काय काम आहे काय नाही, सोनं पाहिजे. कर्णानं सांगितलं, दादा आतापर्यंत ज्याला मागितलंय त्याला देऊन टाकलं रे, देऊन टाकलंय, आतापर्यंत नाही कोणालाच म्हणलं नाही. कर्ण इतका दानशूर होता. त्या दुर्योधनाच्या बायकोचं नाव होतं भानुमती. देवदर्शनाला चालली, पंढरपुरातल्या मालकाने एका महाराजाचं रूप घेतलं. कर्णाला सांगितलं, मा यज्ञ चालू, यज्ञात अन्नदान करायचं आणि मला द्रव्य पाहिजे. कर्णानं दासीला सांगितलं, भानुमतीच्या अंगावरचं मंगळसूत्र सोडून दिलं, बाकी सगळं सोनं काढून देऊन टाकलं. तरी भानुमती घरी जाऊन बोंबलू लागली, म्हणजे असं कसं आपल्या इथं आणलाय म्हणे, यानं मला रस्त्यात मग सोनं काढलं. तर कर्णानं सांगितलं, तो नशीब चांगलंय, पुढच्यानं धन मागितल्यामुळे तो सोनं काढे, आणि पुढच्यानं जर बाई मागितली असती यानं तुला देऊन टाकलं असतं. इतका दानशूर कर्ण होता. आणि मग भीष्माचार्याने विचारलं, कर्णा तिच्या अंगावरचं सोनं का दिलंस? ऐका म्हणे महाराज, मी ज्याच्या राज्यातल्या भाकरी खातो त्या राज्याचं सत्व जाऊ नये, त्या राज्याचा दुराग्रह वैराचार वैषम्य स्थितो भय जायते यत जायतो यत पुनितो पुनितो फलत राहतवस्ततेवचा, या अनुसंग पूर्ण साबित राहावा, दुष्ट देवता होऊ नये. मला मागायला आलेला महाराज नसून पंढरपुरातला मालक होता, आणि तो जर रिकामा गेला असता तर राज्य जळून गेला असतं. मी या राज्यातल्या भाकरी खातो म्हणून राज्याचं हित व्हावा याच्याकरता त्याच्या बायकोचं सोनं दिलं. इतका विद्वान कर्ण होता. आणि त्या कर्णाला मरता मरता एक जण सोनं मागायला आला. ते सोनं मागायला तो नव्हता आला, पंढरपुरातल्या मालकानं नाटक केलं, त्याच्या बायकोच्या मनात ती विद्वत्ता दिली आणि मागण्याचा भाव आला. नवरा तिथपर्यंत पोहोचला. ज्योती नावाचं सरोवर होतं, त्या सरोवराच्या बाजूला भीष्माचार्य पडलेले होते. ब्रह्म सरोवर होतं, त्या सरोवराच्या काही अंतरावर कर्णाचा रथ खाली चाक घुसला आणि तिथे कर्ण पडला. ब्रह्म सरोवर 244 एकरचं. पहा कुरुक्षेत्रावर जाऊन कधी कधी फिरायला जात जा, गर्व जिरत असतो माणसाचा. याच्या करता फिरलं पाहिजे. एक जण म्हणला, मला 35 अभंग पाठ आहे, चल ना ज्ञानोबरायचं तुकोबरायच्या सोहळ्यात. सकाळपासून लोक मालिकाच हातात घेत नाहीत. ज्ञानोबरायची तुकोबरायची पालखी टिकीपर्यंत सगळे अभंग मुखोद्गत म्हणते. तेव्हा हे 35 अभंग करणाराचा तिथे गेल्यावर जिरतो घाम. पुढचं तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही तुमचं ठरवा. हा, त्याच्याकरता फिरलं पाहिजे. एक जण म्हणला, आपला 4 मजली बंगला आहे, मुंबईला जाय ना, टोपी पडती वरी पाहिल्या 22 मजला. त्याच्याकरता फिरलं पाहिजे. हो, माणसाचा अहंकार संपत असतो, म्हणून माणसानं फिरत राहिलं पाहिजे काही काही गोष्टीसाठी. योग असा आला त्या कर्णाला जवळ घेतलं आणि सांगितलं, या महाराज या. सारथ्याला सांगितलं, मला दात सोन्याचे ते काढून टाक. कसे काढता येते? बाणाची तिवई तोंडात घातली. कर्ण हातावर थुंकला आणि पुढच्या महाराजाला सांगितलं, दात सोन्याचे देऊन टाका. उपजताच सोन्याचे दात होते. विज्ञान माना नाही तर न माना, महाभारत काय आमच्या चुलत्याने लिहिलं नाही, ज्यानं लिहिलंय त्याची सोय पहा. मी पुराण सांगतोय, नसल पटल तर तुका म्हणे नाही विश्वास, ज्या म्हणे पाहावे पुराणी. सोन्याचे दात हातावर घेतले, पण ते महाराज सभाद महाराज नव्हतं. रक्त लागलेलं धन नकोय, वापस चाललं म्हणजे रक्त लागलंय. कर्णाचे डोळे भरून आले. मरण्यासाठी मरतय म्हणून नाही, क्षत्रिय कधी मरणाच्या भीतीने रडत नसतो. आणि पंढरपुरातला मालक म्हणजे द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचं स्तवन केलं. देवा, जाता जाता दान करायची संधी, आयुष्य शिल्लक राहिलं होतं 1-1.5 मिनिटाचं. 1-1.5 मिनिटाचं आयुष्य शिल्लक राहिलं. देवा, जाता जाता दान करायची संधी दिलीस, पण रक्त लागलंय. आला आधी हात अलीकडे घेतला, डोळ्यातल्या पाण्यानं दात धुतल्या गेले, दात स्वच्छ केले, आवाज दिला, काका. पाहिलं त्या महात्म्यानं, घ्या सोनं. त्या महाराजाच्या हातावर सोनं टाकलं, कर्णानं प्राण सोडा. तुकोबराय म्हणतात, काय दान